नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मकर संक्रांतीच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जमिला बिल्डिंगमध्ये आलेले आहोत लोअर परेल पश्चिम आणि तिथे राहणाऱ्या वैशाली राजेश चव्हाण या वहिनींना भेटणार आहोत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. वहिनी पण वाट बघतायत, चव्हाण कुटुंब वाट बघतंय. चला बोलतं करूया आणि गोड गोड क्षण आयुष्यभर पुरतील असं देण्याचा जो झी मराठीचा प्रयत्न आहे तोच प्रयत्न यांच्या घरात जाऊन पूर्ण करूया. चला या. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. नको ते अत्याचार, नको ती हुंडाबळी, नको ती स्त्री भ्रूण हत्या प्रत्येक वेळी. अशा वेळी समाजाला दाखवू नवी दिशा वेळोवेळी. त्यासाठी राजेश मला तुझी साथ हवी प्रत्येक वेळी. काय सांगता? हो हो तेव्हाच हवी. हो. द्या द्या ओळख करून सगळ्यांची. नमस्कार, मी सौ वैशाली राजेश चव्हाण. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हा मोठा मुलगा. बर. हा छोटा मुलगा. ही माझी आई. ह्या माझ्या मावस सासूबाई. नमस्कार. ह्या आत्ते सासूबाई. नमस्कार. आणि ती माझी नणंद. आणि ही माझी सख्खी बहीण हो. मोठी नाशिकवरून खास आली आहे. बरोबर. आणि ते बाहोजी नाशिकचे. नमस्कार. आणि ह्या आमच्या शेजारच्या. बरं. ती माझी भाऊजे. बरोबर. आणि हे भाचे माझे सगळे. हो हो. आणि ती भाची ह्या माझ्या फ्रेंड शिल्पाताई. आणि ही माझी कॉलेजची फ्रेंड बरोबर. स्वाती. आणि त्या माझ्या जाऊबाई. आणि त्या ननंदबाई. नमस्कार. नमस्कार. आणि ही माझी पुतणी. बरोबर. चला हो. सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा? माझी ॲक्च्युली खरं तसं बघितलं तर मी विक्रोईला होती 4th पर्यंत. तर ती उत्कर्ष बाल मंदिर. त्याच्यानंतर मग इथे लोअर परेलला अर्जंट आल्यामुळे इथे तालचेकर वाडी अर्जंट का म्हणून. आलात? अर्जंट मीन्स आमची तिकडची रूम तोडली त्याच्यामुळे इकडे शिफ्ट झालो. घरी कोण कोण होतं? मी, आई, पप्पा आणि माझी बहीण आणि भाऊ. आई पप्पा काय करायचे? पप्पा रेल्वेत होते आणि आई महाराष्ट्र प्लास्टिक इंडस्ट्रीजमध्ये ऑफिसर होती. आपल्या बालपण कुठलं? माझं इथलंच लोअर परेल. लोअर परेल. लोअर परेलचं मग लोअर परेलला कुठल्या बिल्डिंग मध्ये राहत? इथे जमिला बिल्डिंग मध्येच. आणि तुमची कुठली बिल्डिंग? माझे इथे बाजूलाच त्रिशूळ बिल्डिंग. त्रिशूळ बिल्डिंग. बरं बरं. किती लांब आहे तुमची बिल्डिंग? इथून एका इथून आकेवर खिडकी दिसते. खिडकी दिसते. म्हणजे बाजूला जायचं, आत मारला की लगेच खिडकीवर येणार. हे तुमचं सगळं खिडकीतलं आहे? हो. हो. कसं काय? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. नाही पण खिडकीतून कसं सुरू झालं? असं त्यांची खिडकी आणि आमची गॅलरी समोर समोर अशी म्हणजे येते. हा असं ओळख झाली तर म्हटलं येते तर मग काय म्हणाला इकडे येते का? काय झालं नेमकं? सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली मी तेव्हा 10वीत होते आणि तेव्हा त्याच्या आधीपासूनच हे इथे उभे राहायचे गॅलरीमध्ये. तुम्ही गॅलरीत कोणासाठी उभे राहायचे? हा? मित्र मित्र उभं राहायचे तर आम्ही ही पण असायची. आम्ही थांबायचं मी बघायला. खिडकीत असायची म्हणजे मी माझ्या घरी. आणि माझी एक्झाम होती तेव्हा मला रात्रीचे मी अभ्यास करत असायची तर मोठमोठाने बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक. मी म्हणायची मला एवढं तिकडून कोण ओरडून करते असं. आणि मी एक्झामला जाताना पण इथे खाली सगळे हे मित्र उभे. मग काय आज पेपर आहे मग असं म्हणजे चालूच असायचं ह्यांचं. मग नंतर म्हटलं कदाचित काय माहिती उगीच मी कसं असं हे करणार ना. आणि त्याच्यानंतर पण माझी एक मैत्रीण होती ह्याच बिल्डिंगमधली. तिने सांगितलं की असं असं आमच्या बिल्डिंगमधल्या एका मुलाला तू आवडते. मी तिला म्हटलं हो मलाही तो आवडतो. मग नंतर आणि 10वी नंतर मग ह्यांनी मला विचारलं. पण हाच मुलाला आवडते कसं कळलं तुम्हाला? हो कारण मला माहित होतं. आणि मला ॲक्च्युली एकदा मी घरी असताना फोन आला होता तेव्हा लँडलाईन होते. तर तेव्हा मला नंबर कसा मिळाला? बाजूलाकडे घेतलेला समोरच्या मुलाकडे. बरं तुमचं या खिडकीतून बिल्डिंग मध्ये राहणारे मित्र पण आहेत ना सगळी जुनी. मग नंबर तुम्ही मिळवला होता का? हो. हा आणि फोन केला तेव्हा काय झालं?
त्यांनी मला फोन केला की आणि ॲक्च्युली हिंदीमध्ये बोलायला लागले, मी तुम्हारी सामने बिल्डिंगमध्ये रहनेवाला राजू बोल रहा. मी म्हटलं अरे बापरे. नंतर म्हटलं कोण, तर म्हटलं असं असं. तर मी फोन कट केला आणि त्याच्यानंतर ह्यांची मानलेली बहीण होती, ती आमच्या समोरच राहायची, ती आता पुण्याला राहते. तर तिने मला सांगितलं की असं असं आहे अगं, राजेशला तू आवड. असं असं म्हणजे काय? तेच की पासून 3 वेळा तुम्ही असं असं असा असा असे असे असं बोललात म्हणून की राजेशला तू आवडते म्हणून असं. तर मी म्हटलं अगं मलाही आवडतं म्हणजे असं. तर ती म्हणाली की मग तू का नाही बोलत, आणि तिने वाटतं ह्यांना सांगितलं असेल, तर ह्यांनी आम्हाला भेटायला बोलवलं. मग ती आणि मी आम्ही घरी ॲक्च्युली सांगितलं नाही, माझ्या मोठ्या बहिणीला माहीत पडलं ते पण नंतर मी जाऊन आल्यानंतर. तर ती जरा ओरडली मला. तर इथे आम्ही हनुमान गल्ली म्हणून आहे तिथे भेटलो. तुम्ही तिकडे उभे होते नीलगंगाच्या इथे. हो हा? नीलगंगा आहे ना, पॅनासोला बिझनेस पार्क, तिथे भेटलो होतो. तिकडे हा. तुम्ही जाऊन उभे राहिले होते का? किती वेळासाठी भेटले होते? अगदी 5 मिनिटं. आणि त्यांनी मला काय सांगावं, मला वाटलं, मला अपेक्षा होती की ते मला आय लव्ह यू म्हणतील. तर त्यांनी मला सांगितलं तू ना, मी शिटी देईन ना, आणि मग ती आवाज सांगितला कसा ते, ती शिटीचा तू हाक आली तरच खिडकीवर यायचं, नाहीतर यायचं नाही. मी म्हटलं ठीक आहे, मला वाटलं आत्ता बोलतील नंतर बोलतील, तरी त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. आणि मग मी घरी आल्यावर मैत्रिणीला म्हटलं अगं असं काय ग, मला ना कशी शिटी दाखवली होती जरा सांगा, जरा दाखवा ना कशी. आता जमत नाही, तेव्हा बरोबर यायची, आता जमत नाही तेवढी. तेव्हा जोरात असायची. हो म्हणजे एकदम बारीक ॲक्च्युली होती शिटी, तशी नव्हतीच ती. जरा वेगळी होती आता. म्हणजे मी दाखवू का? हा दाखवा. अशी म्हणजे मोठ्याने तो आवाज होता ॲक्च्युली. आता तर बारीक झाला ती आवाज. बारीक आवाजातली होती. आणि किंवा मग ते असं असे करायचे, कसे कसे कसं? त्या आवाजाने मी खिडकीवर यायची की हा हे आले तसं. पण माझ्या मनात हेच होतं की मला आय लव्ह यू का म्हणाली नाहीत, कारण बरोबर आहे, नाही बरोबर आहे. तर मी ना तिला सांगितलं, तिने वाटतं ह्यांना सांगितलं. मग हे एकदा मला म्हणाले असं, म्हणजे ते आवाज ऐकून नंतर म्हणाले की मी येतोय तिकडे. बरं आता बिल्डिंगमध्ये येणार तर कसं ना, मग आई वगैरे येणार. तर मला त्यांचा मित्र राहतो आमच्या इथे राहायचा. तर हे म्हणाले की इकडे ये. मग मी 3rd फ्लोअरला गेली, मी 2nd फ्लोअरला राहते, आईच्या इथे राहायची. तर तिकडे गेल्यावरती त्यांनी मला सांगितलं की म्हणजे भेट म्हणून असं. मी गेली 3rd फ्लोअरला. मला ना तुला एक सांगायचं आहे. मी म्हटलं हां बोला ना. तर तेवढ्यात कोणतरी जिन्याने येताना, म्हणजे येतं असं कळल्यावर म्हणायचे थांब जरा मी वरती जाऊन येतो. मी म्हटलं ठीक आहे. मग परत मी खाली यायची, ते वरती जाऊन यायचे. परत मग आल्यावरती परत असं 2दा-3दा झालं. मग नंतर म्हटलं काय ते बोला ना, बोल ना लवकर. म्हणून ते आय लव्ह यू करून जे पळाले ते नंतर आलेच नाही, तेच डायरेक्ट घरीच आले त्यांच्या. पण एकदाचे मला आय लव्ह यू तेव्हा बोलले ते, असे धावता 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 अगदी सगळ्यांना धावत होते. ओळखीचे त्या बिल्डिंग मध्ये. काय काय सगळे ओळखीचेच आहेत ना, जो तो इथे कशाला आला, मग काय बोल. किती वेळा मित्राच्या घरी कसं जाणार? बोलले होते आय लव्ह यू सांगा जरा. आता काय बोलताना बरा धीर एकवटला होता सगळा. त्यावेळेला आता काय. पण मग हे तुमचं या 2 बिल्डिंग मधलं एका खिडकीतलं प्रेम हो खिडकीच्या बाहेर गेलं नाही, सगळ्यांना कळलं नाही? हो कळालं नंतर. कधी कळलं? ऍक्च्युली 9 वर्ष आमचं म्हणजे होतं, 9 वर्ष. पण आमच्या म्हणजे ह्यांच्यात आता म्हणजे ह्या माळ्यावरच्या ज्या शेजारच्या, त्या एकदा आईला बोलल्या माझ्या की अगं तुझा चेडू, म्हणजे मालवणी आहेत त्या, तुझा चेडू ना त्या आमच्या माळ्यावरच्या राजू वांगडा फिरता. तर आई म्हणते काय बोलते. तर नंतर त्यांनी मला असं, आईने मला सांगितलं काय ग असं. मी म्हटलं काय नाही. म्हणते खोटं बोल नको. आई मला म्हणते अजिबात नाही, अजून तुझी बहीण मोठी आणि तू आत्ता तर 10वी झालंय तुझं, आणि कुठे तू अजून एवढ्यात. मी म्हटलं पण मी एवढ्यात थोडी लग्न करणार आहे. मला म्हणते नाही तू म्हणजे अजिबात नाही हे करायचं. म्हटलं करणार तर ह्याच्याशीच करणार, नाही तर मला लग्न नाही करायचं. तुम्ही सांगितलं हो, होतं? त्यावेळेला मी सांगितलं. आईने एक मला फटका असा दिला होता, कारण ती मारायची नाही अशी, एक फटका दिला. पण तुमच्या घरी कधी कळलं? माझ्या घरी मी सांगितलं माझ्या आत्याला पहिला, असं असं झालं म्हणून. मग तिने सांगितलं पुढे, कारण आपल्याला माहिती आहे डायरेक्ट घरी बोलायचं नाही. मग तिने सांगितलं ना नंतर. पण मग सांगितल्यावर लगेच होकार नाही, एकदा माझ्या मामाने पण मला पकडलं. मला कुठे? पाय गार्डनच्या इथे. भाई गार्डन पर्यंत पोहोचला होता? हो, मी रुईया कॉलेजमध्ये होती ना. तुम्ही रुईयाला होते? तर ते कॉलेजच्या इथे कट्ट्यावर बसून असायचं, रुईयाचा कट्टा फेमस. आणि मी मैत्रिणीबरोबर यायची. तर हे तिथे उभे राहायचे. मी मैत्रिणींना काय सांगायची, कारण माझी बहीण पोद्दारमध्ये होती, अगं माधुरी येते तिच्यासाठी थांबली आहे. तर ही लोक रोज म्हणायची की एवढं कोण बहिणीसाठी थांबतं ना, की मित्रांबरोबर जायचं मैत्रिणीबरोबर. एक दिवस ह्यांनी काय म्हणजे गंमत केली माझी की आम्ही जातो म्हणून, आणि मी ह्यांना खुणावलं असं. मग मी आणि हे असे ह्या रूटने, आणि माझा कॉलेजचा ग्रुप सगळा इथून असं, अच्छा ही तुझी बहीण का. तर मी एकदम तेव्हा हे झाली. मग नंतर मग हे पण आमच्या बरोबर म्हणजे कॉलेजच्या ग्रुप बरोबर जॉईन झाले असे. हो. पण मला सांगा, हे तुमच्या घरी कळल्यावरती काही प्रॉब्लेम नाही काय नाही, मी बोला तुमच्या घरी
माझ्या घरी फक्त आईचा थोडा प्रॉब्लेम होता, पण नंतर नाही. तिचं म्हणणं होतं की बहिणीचं लग्न झाल्याशिवाय मी तुला लग्न करून देणार नाही, नाहीतर तुला जायचं तर तू आत्ता निघून जायचं आहे तशी. म्हटलं नाही ठीक आहे कारण काय असं. होते बाजूबाजूला राहणं आणि असं पळून जाणं भांडणं करते आपल्याला आवडत नाही. मला अरेंज मॅरेजच करायचा, पण आरामशीर करू. माझा मोठा भाऊ होता, त्याची मोठी बहीण होती, म्हटलं आरामशीर करू, का घाई नाही आपल्याला, कारण ही पण शिकत होती, त्यामुळे काही इश्यूज नव्हता आमचा. पण मग नंतर जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा दोन्ही घरांनी करून दिलं. हो हो हॉलमध्ये हो हो लग्न. हो. बरं झालं ना, खिडकीचे फायदे पण आहेत म्हणजे. पण आता किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आता फेब्रुवारीमध्ये 20 वर्ष पूर्ण होतील. त्याच्या आधी 9 वर्ष होतं. बरं, शाळेत असताना कधी पतंग वगैरे उडवली? पतंग अशी उडवली, हा पतंग भरपूर उडवली. तुम्ही हो. कुठून उडवायचे? टॅरिसवरनं, कोणाच्या? आमच्या इथे टॅरिस आहे. तिकडे तिकडे जायचं हळूहळू तिकडे पकडायला. होतीच ना, खिडकीच बाजूला आहे ना, त्याच्यामुळे काय ते पतंग उडता निमित्त होतं. निमित्त होतं, कारण मकर संक्रांत म्हटल्यानंतर पतंगीचं उत्सव पतंगी. भरपूर तुम्ही कधी पतंग वगैरे उडवली? नाही, कधीच नाही. तुम्ही फक्त लाडू वाटले वाटतं. हो कधी खिडकीतून लाडू इकडे नाही पाठवला नाही, एखादा? ते यायचे ना तिथे. नाही, पण त्या दोन खिडकीमध्ये अंतर किती आहे इमारतीत? 10 फूट असेल, 10-12 फूट, बस जास्त नाही. काय बघा ना, राहायला कुठे? विक्रोळीला. तिकडनं इकडे आल्यानंतर पलीकडच्या बिल्डिंग मध्ये आले. हे इकडे खिडकीत बसलेलेच होते. खिडकीतल्या खिडकीत लगेच लग्नही झालं आणि आता 20 वर्षाचा सुखाचा संसार सुरू आहे. याच नोटवर तुम्ही घरातल्या वस्तू आता शोधून आणणार का? आपण बघणार आहोत. दुधाची तहान ताकावर. वेळ सुरू झाली. 1 मिनिटाची वेळ आहे वहिनी. वीस सेकंद झाली वहिनी तोपर्यंत. 30 सेकंद झाली. लवकर. मोठ्याने एक वाचा. कटिंग चाय. 1 कटिंग चाय. हा मी 40 सेकंद. 45 झाली. ही बघा, वेळ झपाट्याने पुढे इजिप्तचे चालली. पिरॅमिड. इजिप्तचे पिरॅमिड 50. माहितीये. शिट, शिट, शिट. 5 4 सुपर हिरो. 3 सुपर हिरो. 2 एक मिनिट. 1. वेळ शिट. संपली. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. थँक्यू. आणि ही चांदीची तुळसही मिळाली, अभिनंदन. थँक्यू. बरं, इतके आरोप आलेत, कसे काय आले ते? 20 वर्षात एवढी हंडी भरली. बघूया तर कोणी कोणी कुठले कुठले आरोप केलेत. मुलांनी खरेदी केली की तुम्ही चिडता? शक्यच नाही. आरोप मान्य आहे नाही. तुम्हाला? नाही, मलाही मान्य नाही. नाही. ठीक आहे, कौतुक केलंय. अच्छा. आलेल्यांना उठा बशा काढायला लावता तुम्ही. बापरे. अरे त्याने म्हणजे आल्यावर उठबस उठबस चांगली करता. करता. चांगली. पटकन रागावता आणि त्यामुळे पटकन बोलता आणि त्यामुळे समोरच्याचं मन दुखावतं. पटकन रागवते. हा, रिॲक्ट होता पटकन. नाही, ती चुकलं लवकर असेल. रागावते व तिचा राग लगेच जातो, हा. पण रागावते पटकन. हा. खरंय? पण हो, जर मला पटलं नाही तर 1 कदाचित. मिनिट, हो. विचारलंय का याच्यावरती काय? नाही. आरोप मान्य आहे की नाही एवढं हो, मान्य आहे. तुम्हाला मान्य आहे? हा, मान्य आहे, बरोबर. पटकन रागावते. हो, पाठला नॉर्मल पण तेवढीच होते लगेच. ते राहू द्या, पण रागावते. राग होते. काही जणांची इच्छा आहे की तुम्ही अधूनमधून हा. यांच्यावर चिडलं पाहिजे. त्यांच्यावर मी चिडते. फार कमी चिडता असा आरोप आहे. अरे बापरे. हा, नाही, मी- यांचा राग दुसऱ्यांवर काढता? नाही, शक्यच नाही. नाही. नाही, मी ज्याचा राग त्याच्यावरच काढते. कधी कधी पटकन तुमचं सासूबाईंवर रिॲक्ट होता? नाही. काय हो? नाही, कधीच नाही. सासू बरोबर भांडण करू नये. झालं तर उत्तर देईल, पण ते भांडण नाही करणार. ते उत्तर देणंच भांडण्याच्या आवाजात. नाही, पण तसं भांडण का उत्तर नाही देत ना ती. समजावून सांगते. बरं, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, ऍक्च्युली मला ना कधी कधी म्हणजे समजा एखादी गोष्ट मला वाटलं की हा हे बरोबर नाही तर मला राग येतो, पण तेवढ्याच लवकर मी तो पटकन विसरते. पण म्हणजे नॉर्मल होते असं, ते मला मान्य आहे. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला कराल आजपासून? तोच की म्हणजे पटकन राग नाही येऊ देणार मी स्वतःला, की समजून घेईन की का म्हणजे असं बोलते समोरची व्यक्ती, ते आधी मी जाणून घेईन आणि मग तशी. मिस्टरांना घरात खूप कमी बोलायला देतात. असं होऊ शकत नाही, ते जास्त बोलतात. मी आल्यापासून बघतोय ते बिचारे एकही वाक्य कधी मिळाला गॅप तर बोलतायत. ते का असं करता होईल? त्यांना का बोलू देत नाही घरात? नाही, आता तुम्ही बघितलंच असेल, मी त्यांना बोलली का की नको बोलू वगैरे?
नाही पण तुम्ही वेळ पण दिला नाही ना मध्ये बोलायला. अच्छा. काय हो, काय आहे तुमचं, काय म्हणणं आहे? वहिनीने स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? तिचा बदल काहीच न केले तर बोल बरं आहे, कारण चांगलं चांगलं जेवण बिवण मस्त बनवते. जर बदल केला तर सगळं उलट होऊन जाईल मग प्रोग्राम. पण मिस्टरांचा स्वभावाबद्दल काय सांगाल, कसा आहे स्वभाव? खूप चांगले, खूप चांगले, म्हणून तर लव्ह मॅरेज केलं ना. बरं झालं ना शेट्टीला बाहेर आला. हो की नाही? हो बरं, आता चित्र काढायचंय. चित्र कोण, तुम्ही काढणार? हो. या, न बोलता काढायचा. काढा काढा काढा, बोलू नका. अभिनंदन. चला, हे बक्षीस मिळालं तुम्हाला. दहा, 9. अभिनंदन. चला, घ्या. हे बक्षीस तुम्ही मिळवून दिलं. ते कुठे आहेत? खिडकीत ते कुठे आहेत? चला, अभिनंदन. हे बक्षीस पण तुम्हाला मिळालं. माईक तुमच्याकडे आहे. आपण कोण? सासूबाई सासूबाई. त्याची आई आहे, तिची सासूबाई. सुनेबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? चांगलीच आहे सुनबाई. त्यांनी स्वभावात काय बदल, कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? नाही, स्वभावात बदल करण्यासारखं काहीच नाही. थोडे रागावते आहे, ते बरोबर आहे. होय ना? हा, पण ते तेवढ्यात लगेचच बरोबर होते. पटकन बोलते ना. हा. तेवढं बदलायला पाहिजे ना. तेवढाच फरक आहे, बाकी काय नाही. बाकी सगळ्या बाबतीत व्यवस्थित आहे. चांगली आहे. हो, सगळं अगदी खाण्यापिण्यापासून सर्व बाबतीत व्यवस्थित आहे. हो. तुम्हाला पण नाही, मला वेळेवर देते. देते ना. हा. द्या. नाही, ते चांगले आहे. मी कधी आले तर माझी गुडबत चांगली करते, याचे मला खूप आनंद आहे दादा. बरं हो. द्या आईकडे द्या. जावयाबद्दल सांगावं. नाही, जाऊया. मला पहिल्यांदा अगदी राग होता, प्रेम करत होते त्या वेळेला. मी मुलीला सांगत होते लग्न करू नको, नाही तर अशीच निघून जा, आहे त्या कपड्यावर, इथपर्यंत झालं. आणि मारलं पण तिला. बरं. पण तिने सांगितलं मला तोच करणार मी, काही झालं. अगं पण तुझ्या पुढे एक बहीण आहे, तिचं पण करायचं त्यानंतर. परंतु नंतर ह्या घरची माणसं आली, ह्याचे भाऊ आले, त्यांनी समजावून सांगितलं तिच्या आधी आम्ही करणार ना, तिच्या नंतरच करणार. मग मी तयार झाले. चला, एखाद्याचा संसार, आणि आता ती बरी आपल्या संसारात सुखी आहे, हीच माझी श्रीमंती. आणि बस. जावई जावई पण चांगले आहेत, चांगले. हो. पण तेव्हा ती शिटी तुम्हाला नाही ऐकायला यायची. येत होती, एकदा मी बघायचे कोण मारतं म्हणून, तो मला दिसतच नसायचं. हो. मला तुम्हाला विचारायचंय, सगळ्यांनी कौतुक केलं, तुमच्याबद्दल इतकं भरभरून बोलले, पण आज क्षमा मागायची असेल तर कोणाची माग? मी कोणाचीच नाही मागणार, का? कारण मी क्षमा मागण्यासारखं काही केलंच नाही आहे Very असं good. मला वाटतं. कारण मी चांगलंच केलंय. पण या तुमच्या वागण्यामुळे किंवा पटकन चिडण्यामुळे कितीतरी जणांची मनं दुखावली आहेत. हा, तसं जर चुकून झालं असेल नाही, तर चुकून नाही. तुम्ही काय म्हणालात? मी असं काही केलेलंच हो, मी नाही. केलंच नाहीये. पण जर समोरच्याला वाटत असेल की मी जर त्याला दुखवलंय, तर त्यासाठी मी क्षमस्व आहे, म्हणजे क्षमस्वच आहे की मी चुकून झालं असेल, पण मुद्दामून काहीच केलेलं नाही. त्यामुळे मी क्षमा मागणार नाही कोणाचीच. अरे पण तुम्ही बोलताय त्याने मनं दुखावतायत ना. नाही, चुकून झाली असतील तर अरे पण मग- चुकून कशी? इतक्या वर्षात किती जण दुखावलेत? माझ्याकडे 25 जणांची नावं आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही क्षमा मागायची असेल तर? क्षमा म्हणत आमचं असं कधी भांडणच नाही. म्हणजे जे भांडण होते ते 2 मिनिटात तिथले तर समाप्त. हा. त्यामुळे कसं भांडणं तुम्ही तर बिंडणं खरं कोणाची क्षमा मागायला पाहिजे माहितीये का? ते टॉक टॉक करताना बाजूचे 4 घरं जागी व्हायची. त्यांना आमंत्रण नाही दिलं आजच्या त्यामुळे प्रोग्राम. बोलवायला पाहिजे. हसत आहेत तसेच हसत राहोत आणि कायम या घरामध्ये आनंदाची वाढ होत राहो. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. या बिल्डिंगमधून त्या बिल्डिंगमध्ये तिळगुळ तेव्हा फेकले आणि त्याचे गोड प्रतिसाद इतक्या वर्षांनी, आता 20 वर्षांनी उमटत आहेत. तेव्हा हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैदींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.